जेजुरी गडावर सोमवती यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सोमवती यात्रेनिमित्त खंडोबाची पालखी करहा स्नानासाठी मार्गस्थ झाली। जेजुरी गडावर भाविकांकडून भंडारा आणि खोबऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण केली जाते। खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आणि भाविकांकडून भंडारा खोबऱ्याची उधळण केली जाते। संपूर्ण जेजुरी गड हा या भंडाऱ्याच्या पिवळ्या रंगात अक्षरशः न्हाऊन निघाला। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावरती आज सोमवती यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी आज गर्दी केलेली आहे, दर्शनासाठी आलेले आहेत। आजच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य असतं, आज या गडावरून पालखी निघली जाते। याच संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी मंदिरातील पुजारी आहेत आणि त्यांच्याशी आपण जराशी संवाद करणार आहोत। मला सांगा, आजच्या दिवसाचं काय वैशिष्ट्य आहे? हा सोमवारची अमावस्या आली म्हणजे सोमवती अमावस्या म्हणतात। सोमवारी सोमवती अमावस्या आली म्हणजे देवाची सोमवती अमावस्या उत्सव मूर्ती असतात। त्या पालखीमध्ये बसून कारण असताना अंगण जातात, आंघोळी जातात। आंघोळ करून गावातले परत पालखीवरती येते। पालखीवरती आल्यानंतर देवाचा रोजबार वाटला जातो। रोजबारमध्ये धान्य असतं, देवाचा पगार असतो। हा देवाचा उत्सव आता ह्या वर्षात सोमवती एकच एवढीच आहे। आता ही एवढी सोमवती असल्यामुळं भरपूर पब्लिक आलेले, तरी सगळ्यात व्यवस्थितपणे असा सोहळा पार पडेल एवढी फक्त आमची खंडेरायाची प्रार्थना आहे। जय मल्हार, जय मल्हार। तर आपण पाहू शकता, पुढारी चॅनलच्या प्रेक्षकांसाठी थेट मंदिराच्या गाभाऱ्यातून आपण त्यांना हे दृश्य दाखवत आहोत। घरी बसल्यावर देखील त्यांना दर्शन घ्यायला आज या ठिकाणी त्यांना मिळू शकते आणि थेट पुढारी टीव्ही चॅनलच्या प्रेक्षकांसाठी मंदिरातून थेट हे दृश्य आपण त्यांना दाखवत आहोत। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, जेजुरी। दृश्य आपण पाहतोय जेजुरी गडावरची सोमवती यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। जेजुरी मंदिराला विद्युत रोषणाई सुद्धा आकर्षक पद्धतीने करण्यात आली आणि रात्रीच्या वेळची ही टिपलेली दृश्य आपण पाहतो।